नमस्कार. आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे येल्लोस्टोन नॅशनल पार्क, जे अमेरिकेतलं सगळ्यात पहिलं आणि प्रसिद्ध असं नॅशनल पार्क आहे. हे नॅशनल पार्क 1872 साली त्यांनी स्थापन केलं होतं. अमेरिकेत आता खूप नॅशनल पार्क आहेत, मला एक्झॅक्ट त्याची संख्या नाही माहिती, पण हे सगळ्यात पहिलं आहे. 1872 साली स्थापन झालं आहे. आणि हे एवढं मोठं आहे की जवळपास 3 स्टेटमध्ये ह्याचा एरिया जातो. व्योमिंग, मोंटाना आणि आयडाहो या 3 स्टेटमध्ये ह्याचा एरिया आहे. आणि हे नॅशनल पार्क जे प्रसिद्ध आहे त्याच्या गिझर्स आणि हॉट स्प्रिंगसाठी. तर मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ थोडा जुना आहे आणि मी माझ्या मेमरीसाठी आत्ता त्याला कन्वर्ट केलं आहे ब्लॉगमध्ये, कारण आत्ताच मला या फाईल सापडले जुने फोटोज आणि व्हिडिओज बघताना. तर त्याचं मी ब्लॉगमध्ये रूपांतर केलं आहे, कारण माझ्या मेमरीसाठी राहील आणि तुमच्याशी शेअर करता येईल. जसं मी म्हटलं की हे पार्क जे आहे हे इथल्या गिझर्स आणि हॉट स्प्रिंगसाठी फेमस आहे. तर आत्ता आपण पहिला जो गिझर आहे ह्याचं नाव आहे ओल्ड फेथफुल. हा प्रसिद्ध गिझर आहे आणि ह्या जवळपास एक 60 मिनटं ते मला वाटतं 100 मिनटाच्या अंतराने एक ठराविक अंतर आहे. मला एक्झॅक्ट त्याचं मिनिट्स नाही माहिती, पण इथे त्यांनी बोर्ड लिहिलेले असतात माहितीसाठी की नेक्स्ट कधी त्यातनं पाणी बाहेर येते. पण त्या एक्झॅक्ट टाईमच्या आसपासच जवळपास पाणी येतं आणि ते पाणी इतक्या उंचापर्यंत हे फिकतं गिझर की जवळपास 100 ते 180 फूट मला वाटतं वरती जातं. आणि हा जो शो आहे निसर्गाचा हा जवळपास 1.5 मिनटं ते 5 मिनटापर्यंत कधीतरी चालतो. पण हा दर 60 मिनटाने किंवा दर 100 मिनटाने हा होतोच, म्हणून त्याच्यावरूनच त्याचं नाव ओल्ड फेथफुल पडलं आहे. मला वाटतं हा गिझर शांत आहे. तुम्ही बघू शकतात की लोकही बसले आहेत, वाट बघतायत की यातनं कधी पाणी येईल. पण आत्ता मला गर्दी दिसत नाही आहे, त्याच्यामुळे मला नक्की वाटतं की अजून जवळपास अर्धा तास 1 तासानंतरच यातनं पाणी बाहेर पडेल. तर तोपर्यंत आपण पार्कमधले वेगवेगळे जे काही झरे आहेत ते बघू. आणि त्याच्यानंतर जेव्हा इथनं पाणी बाहेर येणार असेल या गिझरमधनं, तेव्हा मी तुम्हाला इथेही दाखवेन की किती उंचापर्यंत पाणी फेकलं जातं. आणि माझ्यामध्ये जवळपास मी जसं म्हटलं 100 ते 150 फुटापर्यंत पाणी वरती फेकलं जातं. आणि हा शो जवळपास 1.5 ते 5 मिनटं चालेल. तर आपण थोड्या वेळाने परत येऊ ह्याच ठिकाणी बघण्यासाठी की निसर्गाची किमया काय आहे. पण तोपर्यंत मी तुम्हाला ह्या पार्कमधले अजून वेगवेगळे गिझर्स आज दाखवतो. संपूर्ण परिसरात गरम पाण्याचे झरे असल्यामुळे त्यांनी इथे चालण्यासाठी असा एक लाकडी पायवाट त्यांनी बनवली आहे आणि तुम्ही त्यातनंच चालू शकता. तुम्ही ह्याच्या बाहेर पाऊलही नाही टाकू शकत, कारण मला वाटतं जर पाऊल तुम्ही याच्या बाहेर टाकलं तर पोलीस येऊन तुम्हाला, म्हणजे इथले जे रेंजर्स म्हणतात ते जे नॅशनल पार्कचे सिक्युरिटी बघतात ते तुम्हाला पकडू शकतील. हा अजून एक स्प्रिंग आहे, तुम्ही बघू शकता पाणी किती गरम आहे, पाणी किती उकळत आहे. आणि ह्याचा जो ब्ल्यू कलर आहे हा थोडासा वेगळा आहे. तुम्ही बघू शकाल की प्रत्येक स्प्रिंगचा किंवा प्रत्येक पाण्याचा कलर थोडासा वेगळा आहे, कारण ह्यात जे बॅक्टेरियाज असतात त्याच्यामुळे मला वाटतं ह्यांना वेगवेगळे कलर्स येतात. आणि तुम्ही बघू शकता अजून एक इथे स्प्रिंग आहे, ह्याचं नाव काय, चायनीज स्प्रिंग. मला माहिती नाही काय कनेक्शन आहे, काही चायनीज स्प्रिंग का म्हणतात किंवा चायनाच्या मॅपसारखा किंवा चायनाचं काय कनेक्शन आहे मला माहिती नाही, पण याचं नाव त्यांनी ठेवलं आहे चायनीज स्प्रिंग. हा ब्ल्यू स्टार स्प्रिंग जो आहे हा तुम्हाला भारताच्या एक नकाशासारखा दिसतो. म्हणजे अखंड भारताचा नकाशा जर घेतला आपण तर जवळपास तशाच शेपमध्ये, आणि किती सुंदर असं ट्रान्सपरंट पाणी याचं.
वाह! फारच सुंदरशी छोटीशी स्क्वेरल ब्लॉगमध्ये आली आहे आणि तुम्ही बघू शकतात की आजूबाजूचा परिसर इथे खूप स्वच्छ आहे आणि पर्यटन क्षेत्र असलं तरी असं नाही की लोकं कचरा फेकतात किंवा पाणी पिऊन झालंय, बाटल्या इथे-तिथे फेकल्यात. असं इथे मला कधीच आढळलं नाही अमेरिकेत. आणि तुम्ही पाणीही बघू शकता की पाणी किती स्वच्छ आहे. तुम्हाला त्याचा तळ दिसतोय पाण्याच्या, नदीचा. असं कुठेच मी बघितलं नाही की बाबा नदीचा नाला झालाय किंवा त्याच्यात कचरा अडकलाय. लोकं आपल्याकडे जसं मला वाटतं देवाची पूजेची फुलं नदीत टाकतात, असं इथे नाही होत. म्हणजे खरंच ह्या लोकांना मानतो की त्यांचं जे सेल्फ डिसिप्लिन आहे की कचरा कुठेही टाकायचा नाही, स्वच्छता ठेवायची, हे त्यांना त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या शाळेपासूनच त्यांना ह्याचे धडे मिळतात आणि ते त्यांच्या रिअल लाईफमध्ये पण फॉलो करतात. त्याच्यामुळे संपूर्ण परिसर तुम्हाला इथे दिसेल की स्वच्छता आहे पर्यटन क्षेत्र असूनसुद्धा. अमेरिकेत जर फिरायचं असेल तर मे नंतरचा जो टाईम असतो, मे, जून, जुलै, ऑगस्ट, हे सगळ्यात बेस्ट मंथ असतात कारण थंडी नसते आणि जो सनलाईट आहे हा फार वेळ असतो. म्हणजे साधारण रात्रीचं 9-9:30पर्यंत इथे सनलाईट असतो. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी लवकर जरी निघालात तर पूर्ण दिवस तुम्हाला मिळतो फिरण्यासाठी आणि तुम्ही मग 9-9:30ला फिरून हॉटेलला जाऊन आराम करू शकता. मी आता पुन्हा ओल्ड फेथफुल गिझरच्या इथे आलो आहे कारण लोकांची गर्दी झाली होती. तर मला वाटतं की आता यातनं 5-10 मिनिटातच पाणी येणार असेल. त्याच्यामुळेच लोक इथे जमले आहेत. तर आपण हा बघूया आता निसर्गाचा शो की किती सुंदर आहे. आता मला वाटतं यातनं पाणी बाहेर पडायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकतात आणि फार उंचापर्यंत हे पाणी फेकतं.
आज वातावरण क्लाउडी असल्यामुळे मला माहिती नाही की किती क्लिअर दिसतं आहे, कारण ह्याचे ज्या वाफा आहेत हे ढगातच बॅकग्राऊंडला असल्यामुळे, ढग असल्यामुळे ह्याच्यात मिक्स होत आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये किती क्लिअर दिसतं आहे मला कळत नाही, पण हा एक्सपिरियन्स फारच अद्भुत होता. आणि निसर्गाची काय किमया आहे बघा. असं नाही होत की दर 5 मिनिटाने होतं आहे, 2 मिनिटाने होतं आहे, कधी कधी 10 मिनिटाने होतं आहे. जो वेळ ठरलेला असतो त्या रेंजमध्येच, म्हणजे जसं म्हटलं तसं 60-70 मिनटं ते 100 मिनटं ह्या रेंजमध्येच यातनं पाणी बाहेर येतं. हा आता इथला शो संपला आहे निसर्गाचा. तर आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन अजून काही सुंदर जे गेझर्स किंवा स्प्रिंग आहेत ते आपण बघू. हे फार मोठं पार्क आहे. आमचं पण हे एका दिवसात कवर नाही झालं. याला जवळपास 3 ते 4 दिवस तरी तुम्हाला मिनिमम या पार्कमध्ये यावं लागतील, पूर्ण जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर. आता जो स्प्रिंग आहे ह्याचं नाव आहे ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग. जर तुम्ही येलो स्टोनचं गुगलमध्ये सर्च केलं तर हा जो स्प्रिंग आहे ह्याचंच तुम्हाला मॅक्झिमम टाईम फोटोज दिसेल, कारण फारच सुंदर आहे, अप्रतिम आहे दिसायला. तुम्ही बघू शकतात की समोर निळं पाणी आणि त्यातनं वाफा येत आहेत आणि जो लावाचा कलर आहे तो तुम्हाला जमिनीवर दिसतोय. मला माहिती आहे वाफांमुळे हा व्हिडिओ इथनं व्यवस्थित दिसत नाही, पण जर हा तुम्हाला बघायचा असेल तर समोर जो माउंटन आहे, जी टेकडी आहे, त्याच्यावरही तुम्ही जाऊन वरतूनही याचा एक व्ह्यू येतो. तर आपण तिथूनही आज व्ह्यू बघायचा प्रयत्न करू. तुम्हाला आता ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंगचा जो व्ह्यू आहे हा समोरच्या टेकडीवरनं दाखवणार आहे की किती सुंदर दिसतं. तुम्ही बघू शकतात की मला वाटतं ब्ल्यू कलरच्या पाण्याच्या ज्या काही शेड्स आहेत आणि आजूबाजूला जो असा लावाचा कलर आहे, फारच अप्रतिम दिसतं वरतून. तर कधी आलात तुम्ही तर स्प्रिंगला तर नक्कीच व्हिजिट करा, कारण तो एक एक्सपिरियन्स आहे. पण ह्या टेकडीवरही चालत या, थोडं चालावं लागतं इथे वरती येण्यासाठी, पण एक्सपिरियन्स तुम्ही बघाल किती सुंदर व्ह्यू आहेत. याचा जर तुम्ही यूट्यूबवर अजून फोटो शोधलेत तर लोकांनी फार सुंदर सुंदर फोटो याचे काढलेले आहेत. आजचा दुसरा दिवस आहे आणि मी पुन्हा येलोस्टोन नॅशनल पार्क बघायला बाहेर पडलो आहे. आज थोडं वातावरण ढगाळ आहे आणि पाऊसही पडतो, पण थोड्या वेळाने थांबेल. तर मी आजही काही इथले स्प्रिंग्स गेझर्स बघणार आहे आणि इथे एक सुंदरसं वॉटरफॉल आहे, त्याचाही व्ह्यू अप्रतिम येतो. तर पाऊस थोड्या वेळाने थांबेल आणि मग मी पुन्हा तुम्हाला तिथला जो वॉटरफॉल आहे त्याचाही व्ह्यू तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा हा वॉटरफॉल आहे. आणि आत्ता वातावरण क्लिअर झालं आहे, त्याच्यामुळे आता हा वॉटरफॉल बघून मी अजून इथे जे काही स्प्रिंग्स आहेत ते मी बघायला जाईन आणि तुम्हालाही दाखवेन की अजून भरपूर व्हरायटी आहेत स्प्रिंगच्या. जसं आपण आत्तापर्यंत सगळं ब्ल्यू पाणी किंवा क्लिअर पाणी असं बघितलं,
तर इथे अजून एक स्प्रिंग आहे जिथे चिखल असतो आणि तोही उकळतोय, म्हणजे तोही मी तुम्हाला दाखवायचा आज प्रयत्न करेन. तुम्ही बघू शकता चारकोलचा कलर असलेलं पाणी असंच वाटतं उकळतंय. काय निसर्गाची किमया आहे. येल्लोस्टोन नॅशनल पार्कमध्ये विविध आकाराचे, विविध पाण्याचा कलर असलेले असे हे जे स्प्रिंग आहेत, ह्याचा अनुभव घेण्यासाठी नक्की या अमेरिकेतला या भागात आलात तर कधी व्योमिंगला व्हिजिट करणार असाल किंवा वेस्ट कोस्ट किंवा कुठेही असाल आणि शक्य असेल तर येल्लोस्टोन नॅशनल पार्क बघायला एकदा अमेरिकेत नक्कीच आहे. संध्याकाळची वेळ झाली आणि तुम्ही बघू शकतात की समोरचा माउंटन जणू काही गोल्डन माउंटन असल्यासारखंच वाटतंय सूर्यकिरणांमुळे. कधी या भागात आलात तर नक्की व्हिजिट करा. मी जसं म्हटलं समर हा सगळ्यात बेस्ट टाईम आहे, पण लोक विंटरमध्ये येतात. तुम्ही कल्पना करू शकतात की ह्या समोरच्या माउंटनवर जेव्हा पूर्ण स्नोने हा भरेल तेव्हाही किती सुंदर दिसेल. अमेरिका, कॅनडा, युरोपमधल्या भरपूर अशा कंट्रीज आहेत आणि काही चायनातलेही असे पार्ट्स आहेत की त्यांना निसर्गाने खूप सुंदर असं वरदान दिलं आहे आणि तिथल्या लोकांनीही ते जपलं आहे आणि गव्हर्नमेंटनेही त्यांची जपणूक केली आहे आणि तिथपर्यंत रस्ते आहेत, हॉटेलची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही तुमची गाडी घेऊन ह्या नॅशनल पार्कला व्हिजिट करू शकता, तिथे राहू शकतात. मी आत्ता तुमचा इथेच निरोप घेतो आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये एखादं नवीन ठिकाण दाखवायचा प्रयत्न करेन.